असते। रेसिपीला सुरुवात करू। 200 ग्रॅम कारले घेतलेले आहे। कारले असे मीडियम साईजचे घेतलेले आहे। कारले आधी बाजारातून आणल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्यानंतर भाजीसाठी हे कारले आपल्याला चिरायचे आहे। पहा, अशा प्रकारे मधोमध कारली ही चिरली आणि त्यानंतर पुन्हा अशा प्रकारे चिरायची आहे। म्हणजे एका कारल्याच्या आपल्याला 4 फोडी करायच्या आहे। यानुसार कारल्याच्या आतमध्ये बिया असतात, त्या बिया आपल्याला पूर्णपणे ह्या काढायच्या आहे। अशाच प्रकारे सगळ्या कारल्याच्या बिया आपल्याला काढायच्या आहे। पहा, देठाचा भाग थोडासा काढायचा आहे, त्यानंतर 4 फोडी करायच्या आहे आणि बी काढायचे आहे। तुम्हाला जेवढ्याही प्रमाणामध्ये भाजी करायची आहे त्यानुसार तुम्ही कारले घेऊ शकता। आता पहा, सगळ्या कारल्याच्या अशाच प्रकारे फोडी करून बी काढून घेतलेले आहे। त्यानंतर एक महत्त्वाची आपल्याला प्रोसेस करायची आहे। एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि पाव चमचा मीठ टाकायचं आहे। मीठ पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून घेतलेलं आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला ही कारली चिरलेली टाकायची आहे। असं केल्यामुळे कारल्याचा कडूपणा कमी होतोच, शिवाय काही कारल्याचे इन्फेक्शन असते ते सुद्धा हळद आणि मिठामुळे कमी होते। पहा, अशा प्रकारे पाण्यामध्ये बुडत राहू द्यायचं आहे बाजूला, तोपर्यंत आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे। गॅसवरती कढई ठेवली आणि कढईमध्ये थोडं तेल टाकायचं आहे। आता या ठिकाणी एक मोठी वाटी कांदा घेतलेला आहे। 2 मीडियम साईजचे कांदे असे चिरून घेतलेले आहे उभे। कांदा थोडासा आपल्याला ह्या भाजीसाठी जास्त वापरायचा आहे। कांद्यामुळे ही भाजी कडू लागत नाही आणि ग्रेव्ही सुद्धा छान होते, म्हणून थोडा जास्त कांदा वापरायचा आहे। कांदा असा छान लालसर भाजून घेतलेला आहे। त्यानंतर या वाटीमध्ये थोडेसे सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहे। खोबऱ्यामुळे ही भाजी चवीला छान लागते, म्हणून थोडंसं खोबरं नक्कीच घाला किंवा तुम्ही स्किप सुद्धा करू शकता। खोबरं सुद्धा थोडंसं लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी खोबरं आणि कांदा व्यवस्थित छान असं भाजून झालेला आहे। त्यानंतर एक मीडियम साईजचा टमाटर असा चिरून घेतलेला आहे, टमाटो टाकायचा आहे। 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या। टमाटर तुम्ही 1 किंवा 2 सुद्धा वापरू शकतात। लहान साईजचे असतील तर 2 घाला, मीडियम साईजचा असल्यामुळे 1 टाकलेला आहे। साधारण 1 मिनिटापर्यंत टोमॅटो सुद्धा मस्त छान मऊ झालेला आहे। त्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। आता हे सगळं साहित्य गरम आहे, पूर्णपणे आपल्याला गार होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतरच मग मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे। आता हे गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं। अर्धी वाटी कोथिंबीर असा चिरून घेतलेला आहे। देठासकटच कोथिंबीर आहे, कोथिंबीर टाकलेला आहे। सोबतच यामध्ये धने पावडर टाकायची आहे। अख्खे धणे असतील तर तेही तुम्ही वापरू शकतात। 1 चमचा धने पावडर आणि थोडं म्हणजे आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला हे वाटून घेऊ। अशा प्रकारे हे वाटण झालेलं आहे। त्यानंतर आपल्या चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे। तर मी जी मिरची पावडर घेतलेली आहे ती मीडियम चवीची आहे, म्हणून 2 चमचे मिरची पावडर, चिमूटभर हळद टाकली आणि पुन्हा मिक्सरला हे छान असं फिरून घ्यायचं आहे। पहा, पूर्णपणे एकजीव झालेला आहे। आता तीच कढई पुन्हा गॅसवरती ठेवली, यामध्ये तेल टाकायचं आहे। 1 मोठा चमचा तेल टाकलं। पाण्यामध्ये ही कारली होती, कारली अशी पिळून घ्यायची आहे। पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे, म्हणजे किंवा कापडाने सुद्धा पुसून घेऊ शकता एखादी स्वच्छ। पहा, अशा प्रकारे सगळं पाणी हे निथळून घेतलेलं आहे। त्यानंतर गरम तेलामध्ये ही कारली सोडायची आहे। गॅसची फ्लेम कमी ते मीडियम आहे। कमी ते मीडियम फ्लेमवरती साधारण 1 ते 2 मिनिटापर्यंत ही कारली आपल्याला परतून घ्यायची आहे। पहा, अशी अर्धवट ही फ्राय झालेली आहे। अशी दाबली का लगेचच दाबली जात आहे। त्यानंतरच मग तेलाच्या आतून प्लेटमध्ये काढायची आहे। पहा, अशी अर्धवट ही झालेली आहे। त्यानंतर त्याच तेलामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे आहे आणि जिरे असे थोडेसे तडतडल्यानंतर हे जे आपण वाटण केलेलं आहे ते वाटण टाकायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची आहे। शक्यतो कमी गॅसवरतीच हा जो मसाला आहे मस्त आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर गरम मसाला टाकायचा आहे। तर या ठिकाणी मी किचन किंग गरम मसाला वापरते। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलाही गरम मसाला वापरू शकतात किंवा स्किप सुद्धा करू शकता, पण गरम मसाल्यामुळे चवीला भाजी छान लागते। परतून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्याला मसाला चिटकलेला होता, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि तेही पाणी यामध्ये टाकलेलं आहे। आता गॅस अगदी कमी करायचा आहे आणि झाकण ठेवायचं आहे। साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी असं झाकण ठेवून मसाला हा होऊ द्यायचा आहे। अधूनमधून मसाला हा परतून घेतलेला आहे। पहा, मसाल्याचा रंगही बदललेला आहे आणि तेल सुद्धा सुटलेला आहे। असा मसाला हा परतून घेतल्यानंतर त्यामध्ये ही जी कारली आपण अर्धवट अशी फ्राय करून घेतलेली होती तेलामध्ये, ती कारली टाकायची आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। साधारण अर्धा चमचा मीठ टाकलं
आणि सगळ्या मसाल्यामध्ये ही कारली हलक्या हाताने आपल्याला परतून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे। कमी फ्लेमवरती मसालाही व्यवस्थित भाजला जातो आणि कारली सुद्धा छान व्यवस्थित शिजतात। आता सगळं मिक्स करून घेतलेला आहे। पहा, आता झाकण न ठेवता साधारण 1 ते 1.5 मिनिटापर्यंत ही कारली अशीच मसाल्यामध्ये होऊ दिली। त्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे। तर गरम पाणी टाका शक्यतो, गरम पाणी टाकलं थोडंच। गॅस अगदी कमीच आहे मी आधी सांगितल्याप्रमाणे। पहा, अगदी थोडं पाणी टाकलं आणि आता हा जो मसाला आहे आपल्याला मस्त गॅस कमी करून होऊ द्यायचा आहे 1 ते 1.5 मिनिटापर्यंत, म्हणजे भाजीला तरी छान येते, त्यासोबतच रंग सुद्धा छान दिसतो भाजीचा। पहा, अशा प्रकारे परतून घेतल्यानंतर आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आहे। साधारण 1 ते 1.5 ग्लास या भाजीमध्ये पाणी टाकलं। 3 ते 4 लोकांसाठी ही भाजी पुरेशी होते। गॅस अगदी कमीच आहे। उकळी येऊ द्यायची आहे भाजीला। वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे उकळी आल्यानंतर। पहा, भाजी आपली ही खाण्यासाठी तयार झालेली आहे। तर भाकरी चपाती सोबत ही भाजी चवीला अप्रतिम लागते। तुम्ही नक्कीच करून पहा। एक वेळेस तुम्ही ही भाजी कराल ना, कारली न खाणारे सुद्धा अगदी आवडीने खातील आणि पुन्हा पुन्हा तुम्ही अशाच प्रकारे भाजी बनवून खाल अशी माझी खात्री आहे। पहा, भाजीला रंग आणि टेक्स्चर ही मस्त असं आलेला आहे। व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहत आलातच तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद। पहा, अगदी मस्त ग्रेव्हीची घट्टसर आणि रंगही छान अशी मस्त आपली झटपट मोजक्या साहित्यात ही भाजी आपण बनवलेली आहे। एक मोठी वाटी मिनी सोयाबीन वड्या घेतलेल्या आहे। घेतलेल्या वड्या आपल्याला पसरट बाउलमध्ये टाकायच्या आहे आणि यामध्ये गरम कडकडीत असं पाणी टाकायचं आहे। वड्या बुडतील इतपत पाणी टाकलं आणि यामध्ये पाव चमचा मीठ टाकायचं आहे। सगळं हे मिक्स करून ठेवून झाकण ठेवून असंच बाजूला राहू द्यायचं आहे। तोपर्यंत पुढच्या कृतीला सुरुवात करू। गॅसवरती कढई ठेवली, गॅस चालू केलेला आहे। कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे। साधारण पोहे खाण्याचा 1 चमचा तेल टाकलं। तर या ठिकाणी एक मोठी वाटी म्हणजेच 2 मीडियम साईजचे कांदे असे उभे चिरून घेतलेले आहे बारीक। कांदा आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे असा लालसर रंगावरती येईपर्यंत। पहा, असा कांदा हा भाजून झालेला आहे। कांदा या भाजीसाठी थोडा जास्त वापरायचा आहे म्हणजे भाजीला घट्टसरपणा येतो छान। त्यानंतर हे सुकं खोबरं घेतलेलं आहे थोडं। खोबऱ्याचे काप सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहे। पहा, आता या ठिकाणी खोबऱ्याचे काप कांदा भाजून झालेला आहे। त्यानंतर एक मीडियम साईजचा टोमॅटो असा चिरून घेतलेला आहे। त्यासोबतच 10 ते 12 लसूणच्या पाकळ्याही टाकायच्या आहे आणि 1 मिनिटापर्यंत परतून घेऊ। पहा, टोमॅटो सुद्धा मऊ झालेला आहे। त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि सगळं हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून ठेवू पूर्णपणे गार होण्यासाठी। आता हे थंड होऊ द्यायचं आहे आणि गार झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे। सोबतच यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे। तर स्वच्छ धुवून अर्धी वाटी देठासकट कोथिंबीर घेतलेली आहे। 1 चमचा धने पावडर, आवश्यकतेप्रमाणे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे वाटण करून घेऊ। पहा, अशा प्रकारे कमी पाणी वापरून हा मसाला आपल्याला करायचा आहे। त्यानंतर गॅसवरती पातेलं किंवा कढई ठेवायची आहे। मी कढई ठेवली आणि यामध्ये 1 मोठा चमचा तेल टाकायचं आहे। आपल्या आवश्यकतेप्रमाणे थोडंसं कमी अधिक तेलाचं प्रमाण करू शकता। 1 मोठा चमचा तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये हे जे आपण वाटण केलेलं आहे ते वाटण टाकायचं आहे। गॅसची फ्लेम मात्र मीडियमच ठेवायची आहे आणि कमी ते मीडियम गॅसवरतीच आपल्याला मसाला हा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे। सगळं हे वाटण टाकलं, थोडंसं परतून घेतलेलं आहे। साधारण अर्ध्या मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये काही सुके मसाले टाकायचे आहे। त्यामध्ये म्हणजे पोहे खाण्याचा चमचा आणि अर्धा चमचा घरी बनवलेला हा कोल्हापुरी घाटी मसाला टाकलेला आहे। त्यानंतर आपल्या चवीनुसार मिरची पावडर वापरायची आहे। तर मीडियम चवीची मिरची पावडर आहे म्हणून मी 2 चमचे मिरची पावडर या ठिकाणी टाकले आणि अर्धा चमचा गरम मसाला। सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्या चवीनुसार मिरची पावडर ही वापरायची आहे। पहा, गॅस अगदी कमी करायचा आहे। आता कमी गॅसवरती मसाला भाजून घ्यायचा आहे। मिक्सरच्या भांड्याला काही मसाला चिटकलेला होता त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ते पाणी सुद्धा मसाल्यात टाकायचं आहे। असं थोडंसं पाणी टाकल्यामुळे मसाल्याला तरी छान येते आणि मसाला व्यवस्थित भाजला जातो। गॅस अगदी कमीच राहू द्यायचा आहे। मी आधी सांगितल्याप्रमाणे झाकण ठेवायचं आहे आणि साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी असंच राहू दिलेलं आहे। मध्यंतरी एक वेळेस मसाला हा परतून घेतलेला होता। पहा, मसाल्याला छान रंगही आलेला आहे आणि मस्त अशी तरी सुद्धा सुटलेली आहे।
गॅस अगदी कमी ठेवायचा आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. असं केल्यामुळे मस्त रंगही येतो आणि तेल सुद्धा छान सुटते. मसाला मस्त भाजून झालेला आहे. तोपर्यंत ह्याच्या सोयाबीन वड्या होत्या मिनी, त्या पाण्यामध्येच होत्या. आता यातलं पाणी आपल्याला पूर्णपणे हे काढून घ्यायचं आहे. पहा, अशा प्रकारे मुठीमध्ये ह्या वड्या घ्यायच्या आहे आणि गच्च दाबून घ्यायचं. असं दाबल्यामुळे यामधले जे एक्स्ट्राचं पाणी असते ते संपूर्ण निघते. अशाच प्रकारे सगळ्या वड्या भिजत घातलेल्या त्या दाबून काढून घ्यायच्या आहे पाण्याच्या आतून. आता सगळ्या वड्या पिळून पाणी काढून घेतलेलं आहे. या मसाल्यामध्ये वड्या टाकायच्या आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तर ही भाजी बनवायला अतिशय सोपी आहे. घरात उपलब्ध असलेल्या मसाल्यामध्येच ही भाजी होते. कुठलंही जास्तीचं साहित्य ही भाजी बनवण्यासाठी लागत नाही. अचानक पाहुणे मंडळी आले त्यांच्यासाठी सुद्धा आपण ही भाजी करू शकतो. चवीला अप्रतिम आणि शिवाय पौष्टिक सुद्धा अशी ही भाजी आहे. तुम्ही एक वेळेस अशी मिनी ही सोयाबीन वडीची भाजी नक्कीच करून पहा. चवीला मस्त अशी लागते. एक वेळेस जर का तुम्ही कराल ना, बऱ्याच वेळा ही भाजी बनवून खाल अशी माझी खात्री आहे. पहा, साधारण 1 मिनिटापर्यंत मसाल्यामध्ये ह्या ज्या वड्या आहे आपण मिक्स करून घेतलेल्या आहे अशा प्रकारे. त्यानंतर भाजी आपल्याला कितपत पातळ करायची आहे त्यानुसार पाणी टाकायचं आहे. दुसऱ्या गॅसवरती पाणी सुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं. असं कडकडीत पाणी भाजीमध्ये टाकलं ना, भाजी चवीला छान लागते. आपल्या आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आहे. ही भाजी जास्त पातळ चवीला छान लागत नाही, तर अशी घट्टसरच चवीला मस्त अशी लागते. आपल्या आवडीप्रमाणे पाणी टाकायचं आहे. मिक्स करून घेतलं. पहा, गार झाल्यानंतर आणखीनच ही भाजी घट्ट होईल म्हणून पुन्हा थोडंसं पाणी टाकते. साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलं. आता भाजीला मस्त खळखळून उकळी येऊ द्यायची आहे. भाजीमध्ये मीठ टाकायचं राहिलेलं आहे. मीठ चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि 1 ते 1.5 मिनिटापर्यंत भाजी मस्त खळखळून उकळू दिलेली आहे. त्यानंतर गॅस अगदी कमी करायचा आणि कमी गॅसवरती पुन्हा 1 मिनिटासाठी भाजी राहू द्यायची आहे. म्हणजे भाजीला रंगही छान येतो आणि तरी सुद्धा मस्त येते. पहा, साधारण 2 ते 2.5 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवत आहे. अशी भाजी थोडी आटलेली आहे, रंगही आलेला आहे आणि तरी सुद्धा मस्त सुटलेली आहे. आता गॅस बंद करते आणि ही भाजी खाण्यासाठी योग्य झालेली आहे. पहा, सोयाबीन वड्याची भाजी म्हटली का त्या अशा मोठ्या मोठ्या होतात शिजल्यानंतर, पण ही भाजी तशी होत नाही. अशी व्यवस्थित आपल्याला वाढता सुद्धा येते आणि साईजने लहान असल्यामुळे दिसायला सुद्धा ही भाजी छान दिसते. ही भाजी भाकरी, चपाती किंवा भातासोबत सुद्धा चवीला मस्त अशी लागते. तुम्ही नक्कीच करून पहा. सोयाबीन वड्याची भाजी न खाणारी सुद्धा अगदी आवडीने बोटं चाटून पुसून खातील अशी माझी खात्री आहे. पहा, अतिशय मोजक्या साहित्यातील ही भाजी बनवण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. अगदी झटपट होणारे आणि चविष्ट अशा भाजीचा तिसरा प्रकार पाहूया. या ठिकाणी मी 1 वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा घेतला. कांदा लोखंडी तव्यावरती भाजून घेत आहे. सोबतच त्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकलं का कांदा व्यवस्थित छान असा भाजला जातो. कांदा भाजून झालेला आहे तो प्लेटमध्ये काढून घेते. पाव वाटी खोबऱ्याचा खीस टाकते. तोही असा ब्राऊन रंगावरती आला का काढून घ्यायचा आहे. जास्तही काळपट भाजायचं नाही. सोबतच 2 चमचे धणे घेतलेले आहे. धणे सुद्धा आपल्याला हलके असे भाजून घ्यायचे आहे. आता कांदा, धणे आणि खोबऱ्याचा खीस एवढं आपल्याला भाजून घेतलेलं हे जे साहित्य आहे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. त्यानंतरच मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे. भाजून घेतलेलं साहित्य टाकल्यानंतर यामध्ये 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या घालते आणि 1 इंच आल्याचा तुकडा टाकते. थोडी कोथिंबीर टाकायची आहे. स्वच्छ धुवून अशी देठासोबत टाकली का भाजीला चव छान येते. थोडंसं पाणी टाकायचं आहे. छान असं बारीक हे वाटण केलेलं आहे. आता ही भाजी आपण वांग्याची करत आहोत, तर म्हणून या ठिकाणी मी पाव किलो वांगी घेतली. वांगी अशी लहान आकाराची आहे, ताजी आहे आणि काटेरी आहे. वांगी अशा प्रकारे आपल्याला चिरून घ्यायची आहे. देठाचा भाग काढायचा आहे, काट्यांचा भाग काढायचा आहे. त्यानंतर ह्या वांग्यांच्या 4 फोडी करायच्या आहे. वांगी चिरत असताना आतमध्ये चेक सुद्धा करायची आहे, कारण ही वांगी काही आतमध्ये किडलेली सुद्धा असतात. वांगी ही किडलेली नाही. त्यानंतर पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. गॅसवरती आता कढई ठेवली. कढईमध्ये 1 मीडियम साईजचा चमचा एवढं तेल टाकलेलं आहे. वांग्यांना असं मीठ लावायचं आहे आणि तेलामध्ये सोडायचं आहे. ह्या प्रकारे अशा प्रकारे मीठ लावून वांगी ही तेलामध्ये सोडली का वांगी अगदी पटकन ही शिजली जातात आणि चवीला सुद्धा छान लागतात. सगळ्या वांग्यांना मीठ लावून कढईमध्ये टाकलेले आहे. परतून घ्यायचं आहे. अशी अर्धवट शिजेपर्यंत वांगी ही आपल्याला परतून घ्यायची आहे. वांगी ही मऊ झालेली आहे. थोडी रंग सुद्धा बदललेला आहे. त्यानंतर तेलाच्या आतून ही वांगी काढून घेऊ. ह्या प्रकारे आता त्याच कढईमध्ये तेल शिल्लक आहे. आणखी आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी,
पाव चमचा जिरे टाकायचे आहे। दोघं छान तडतडल्यानंतर हे जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ना, ते वाटण घालायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे। सोबतच त्यामध्ये चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे। तर मी साधारण 2 चमचे मिरची पावडर वापरते आणि पाव चमचा म्हणजे चिमूटभर हळद, पाव चमचा गरम मसाला, एवढे हे सुके साहित्य टाकून आपल्याला परतून घ्यायचा आहे हा मसाला। मसाले केव्हाही भाजत असताना गॅसची फ्लेम अगदी आपल्याला कमी ठेवायची आहे। सोबतच थोडंसं पाणी टाकायचं आहे। मसाला मिक्सरच्या भांड्याला चिटकलेला होता म्हणून त्यामध्येच थोडंसं पाणी टाकून पाणी घातलेलं आहे। झाकण ठेवायचं आहे आणि साधारण 2 ते 3 मिनिटांपर्यंत हा जो मसाला आहे आपल्याला परतून घ्यायचा आहे। मस्त असं तेल सुटलेलं आहे। मसाला मस्त भाजून झाल्यानंतर त्यामध्ये ही फ्राय करून घेतलेली वांगी घालायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। एवढं हे टाकल्यानंतर परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम अगदी कमीच आहे। झाकण ठेवते आणि पुन्हा 2 मिनिटं आपल्याला हे मसाल्यासोबत वांगी छान अशी भाजू द्यायची आहे। तुम्ही पाहू शकतात आता मस्त वांगी ही मऊ झालेली आहे आणि भाजीला तरीही छान अशी सुटलेली आहे। तुम्ही पाहू शकतात रंगही मस्त आलेला आहे। परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला जेवढ्या प्रमाणामध्ये भाजी करायची आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे। पाणी टाकताना भाजीमध्ये गरमच पाणी टाकायचं आहे म्हणजे भाजीला चवही छान लागते आणि भाजी अगदी पटकन होते। गरम पाणी टाकून घेतलेलं आहे। ही भाजी आपल्याला जास्त पातळसरही करायचं नाही म्हणून 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे। थोडी घट्टसरच चवीला मस्त अशी लागते। पुन्हा झाकण ठेवते आणि आणखी ही भाजी 1 ते 2 मिनिटांपर्यंत शिजून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकतात भाजी किती जबरदस्त दिसत आहे। छान रंगही आलेला आहे आणि मस्त अशी तरी सुद्धा आलेली आहे। अगदी गॅसची फ्लेम कमी ठेवली तर कमी गॅसवरती मस्त अशी तरी येते आणि भाजीला रंगही छान येतो। आता भाजी झालेली आहे। त्यानंतर प्लेटमध्ये मी तुम्हाला सर्व करून दाखवते। भाजी शिजत असताना तुम्ही कोथिंबीर यामध्ये टाकून घेऊ शकतात पण काही कारणास्तव मी भाजी शिजत असताना कोथिंबीर यामध्ये वापरत नाही। तुम्ही पाहू शकतात मस्त अशी रेस्टॉरंट स्टाईल ही आपली मसाला वांग्याची भाजी तयार झालेली आहे। अगदी मोजक्या साहित्यामध्ये वरतून थोडीशी कोथिंबीरची पानं घालते। मस्त अशी ही भरली वांग्याची भाजी तयार झालेली आहे। अशाच भाजीचा आपण चौथा प्रकार पाहूया। साठी 1 वाटी उभा चिरून कांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकला। 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहे। लहान वाटी आहे त्या वाटीने 1 वाटी खोबऱ्याचा खीस घालते। 1 चमच धने घालायचे आहे आणि अर्धा चमच जिरे। आता ही जी भाजी आहे मस्त अशी रेस्टॉरंट सारखी चवीला लागावी आणि ग्रेव्ही सुद्धा मस्त घट्टसर व्हावी त्यासाठी या ठिकाणी मी 5 ते 6 काजू घालते आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर देठासकटच घाला, स्वच्छ धुवून मगच घाला। यामध्ये आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकून अशा प्रकारे हे वाटण केलेलं आहे। आता या वाटणामध्येच आपल्याला मिरची पावडरही घालायची आहे। ही मिरची पावडर 2 चमचे आहे। मीडियम चवीची आहे, जास्त तिखटही नाही आणि भाजीला रंगही छान येतो। आपल्या चवीनुसार मिरची पावडर वापरायची आहे तुम्ही। असं हे वाटण झालेलं आहे। आता गॅसवरती कुकर ठेवलं। कुकरमध्ये भाजी बनवायची आहे म्हणून कुकरमध्ये तेल घालते। 1 मोठ्या साईजचा चमच इतपत तेल टाकलेलं आहे कुकरमध्ये। तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी अधिक करू शकतात। तेल टाकल्यानंतर गॅस चालू करते आणि तेल आपल्याला तापून घ्यायचं आहे। तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये 2 तमालपत्र टाकते आणि हे जे वाटण केलेलं आहे आपण हे वाटण घालायचं आहे। तर पूर्णपणे गरम मसाला फ्री अशी ही भाजी करणार आहोत म्हणजे गरम मसाला न वापरता मी ही भाजी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। सगळा मसाला तेलामध्ये टाकला आणि मिक्स करून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम कमी केलेली आहे। आता कमी गॅसवरती हा जो मसाला आहे ना मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। मिक्सरच्या भांड्याला सुद्धा मसाला चिटकलेला आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि ते पाणी सुद्धा या कुकरमध्ये घातलं ना मसाल्याचं भांडं जे आहे मिक्सरचं भांडं ते पूर्णपणे क्लीन होतं म्हणजे कुठेही वाया जात नाही। अगदी थोडंसंच पाणी घालून परतून घ्यायचंय। परतत असताना गॅस आपल्याला मोठा करायचा नाही तर अगदी गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे। लाल मसाली भाजीमध्ये हळद आपल्याला जास्त वापरायची नाही तर फक्त अगदी चिमूटभरच हळदीचा वापर करायचा आहे। सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे। मसाला कुठे करपणार नाही याची आपल्याला लक्ष राहू द्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता 2 ते 3 मिनिटांनंतर मी तुम्हाला दाखवते मसाल्याला तेल सुटलेलं आहे आणि रंगही बदललेला आहे पण अजून सुद्धा मसाला थोडासा कच्चा आहे। आता त्यामध्ये मी मठ घेतलेले आहे। मठ सुद्धा स्वच्छ धुवून घेतले आधी आणि त्यानंतर घेतलेले मठ 1 मोठी वाटी मठ आहे ते कुकरमध्ये घातले
आणि मिक्स करून घ्यायचे आहे। गॅस आता सुद्धा कमीच आहे बरं का, आपल्याला गॅस कुठेही मोठा करायचा नाही। कमी गॅसवरतीच ही जी भाजी आहे ना छान होते, भाजी शिजते व्यवस्थित आणि गॅसची सुद्धा बचत होते। म्हणून गॅस आपल्याला मोठा करायचा नाही, कमी ते मीडियम फ्लेमवरतीच हा मसाला सगळा आपल्याला परतून घ्यायचा आहे। मसाल्यामध्ये हे जे मठ आहे ना पूर्णपणे आपण मिक्स करून घेतलेले आहे। एक शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे, मोठ्या साईजच्या शिमला मिरच्या असतात, तुम्ही एकही घालू शकतात किंवा लहान साईजच्या असतील तर 2 घाला। मी एक शिमला मिरची या ठिकाणी बारीक चिरून घेतलेली आहे आणि ती शिमला मिरची टाकून सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे। पूर्णपणे असा हा मसाला झालेला आहे। तर आता यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे, साधारण अर्धा कप इतपतच, म्हणजे मसाला हा कुठेही जळणार नाही आणि मिक्स करून घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे, कारण मटकी ही शिजेल आणि शिजत असताना मीठ घातलं ना चवीला छान लागते। शिमला मिरची किंवा मटकी या भाज्यांमध्ये मीठ जाते ना, म्हणून भाजी ही शिजण्याच्या आधीच त्यामध्ये मीठ घालायचं आहे। मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घेते पुन्हा। मसालेही भाजले जात आहे आणि यासोबतच मटकी सुद्धा शिजली जात आहे। मग आता कुकरचं झाकण लावायचं आहे। तर आपल्याला फक्त 3 ते 4 मिनिटं फक्त कुकर हे असंच राहू द्यायचं आहे। गॅस अगदी कमी आहे, शिटी वगैरे काही काढायची गरज नाही, फक्त अशी वाफ भरली गेली त्यानंतर मी गॅस बंद करून घेतलेला आहे। आता वाफ पूर्णपणे निघालेली आहे, त्यानंतर मी तुम्हाला कुकर हा उघडून दाखवते। तुम्ही पाहू शकतात 3 मिनिटांमध्येच मस्त भाजीला तरी सुटलेली आहे आणि रंगही किती मस्त आलेला आहे। सोबतच ही जी मटकी आपण घातलेली होती शिमला मिरची ही अशी छान शिजली आहे। शिटी काढली असती तर जास्तच ती शिजली असती, म्हणून शिटी काढायची नाही, फक्त थोडी वाफ त्यामध्ये भरू द्यायची आहे। मग गॅस बंद करून वाफ ही निघू दिलेली आहे। आता मठ सुद्धा मी तुम्हाला दाबून दाखवते, असा मस्त शिजलेला आहे, जास्तही नाही आणि जास्त कडकही नाही। त्यानंतर भाजीमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे, तर पाणी घालताना मात्र उकळत्या गरम पाण्याचाच आपल्याला वापर करायचा आहे। साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलं, पाण्याचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे घालायचं आहे, पण जास्त पातळसर ही भाजी करू नका, थोडीशी घट्टसर छान लागते। अशी 2 मिनिटं ही भाजी शिजू दिली तर तुम्ही पाहू शकतात मस्त तरी आलेली आहे। वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि मस्त अगदी झटपट ही मटकी आणि शिमला मिरचीची मिक्स भाजी तयार झालेली आहे। भाजी बनवायला किती सोपी आहे ना आणि दिसायला मस्त दिसत आहे, तितकीच चवीला सुद्धा मस्त अशी ही भाजी लागत असते। भाजीचा प्रकार 5वा, ही भाजी आपण कोणत्याही प्रकारचं वाटण न करता बनवणार आहोत। साधारण 3 ते 4 लोकांसाठीच्या ह्या भाज्या आहेत। या ठिकाणी मी 3 बटाटे घेतले, ते पाण्यामध्ये टाकले, अशा हाताने चोळून घेतलेले आहे आणि बटाटे व्यवस्थित अशा आपल्याला धुवून घ्यायचे आहे, कारण बटाट्यांना धूळ वगैरे भरपूर अशी ही लागलेली असते। बटाटे तसेच पाण्यामध्ये राहू द्यायचे आहेत। तोपर्यंत कढईमध्ये 1 मोठ्या साईजचा चमचा तेल टाकलं, तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे। जिरे मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पाने टाकायची आहे, थोडंसं परतून घ्यायचं आहे। लगेचच 1 वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे, म्हणजेच 1 मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आणि तो परतून घ्यायचा आहे। कांदा परतत असतानाच त्यामध्ये 1 चमचा लसूण आणि आल्याची पेस्ट टाकायची आहे। या ठिकाणी मी 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आणि अर्धा ते 1 इंच आल्याचा तुकडा घेतला, हे बारीक असं कुटून घेतलं, परतून घ्यायचं आहे तेलामध्ये कांद्यासोबतच। कांदा असा अर्धवट भाजून झाल्यानंतर 1 चमचा धने पावडर, पाव चमचा हळद आणि चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे, म्हणजेच 2 पोहे खाण्याचे चमचे या ठिकाणी मिरची पावडरचा वापर करते। चिमूटभर हिंग आणि पाव चमचा गरम मसाला। तर गरम मसाला आणि मिरची पावडरचं प्रमाण तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी अधिकही करू शकतात। परतून घ्यायची आहे, गॅसची फ्लेम कमीच आहे। लगेचच त्यामध्ये 2 मीडियम साईजचे टमाटर बारीक चिरून घेतले, म्हणजे साधारण 1 वाटी टमाटरचे काप सुद्धा टाकून परतून घ्यायचं आहे। झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं हे मसाले आणि टमाटर मऊ होऊ द्यायचं आहे। तोपर्यंत हे जे बटाटे आपण पाण्यामध्येच ठेवलेले होते, आता स्वच्छ अशा हाताने चोळून हे बटाटे व्यवस्थित असे धुवून घेतलेले आहे, याला अजिबात आता माती वगैरे धूळ चिटकलेली नाही। त्यानंतर हे जे बटाटे आहे आपल्याला चिरून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी अशा प्रकारच्या मी फोडी
करून घेते। एक बटाट्याचे 2 काप करते, त्यानंतर अर्ध्या फोडीचे 4 काप करते। तुमच्या आवडीनुसार तुम्ही बटाट्याच्या ह्या फोडी करून घेऊ शकतात, काही हरकत नाही। तर या ठिकाणी बटाटे आपल्याला सालीसकट वापरायचे आहे, म्हणून ते स्वच्छ आधी धुवून घ्यायचे आहे। सालीसकट भाजी केली ना अप्रतिम चवीला लागते। आता बटाट्याच्या फोडी ह्या करून झालेल्या आहे, अशा 2ही तुम्ही करून घेऊ शकतात किंवा अशा स्लाइडमध्ये लांबही करून घेऊ शकतात। त्यानंतर बटाट्याच्या फोडी ह्या धुवून घ्यायच्या आहे। आता मसाले पाहू, गॅस अगदी कमी होता बरं का। छान असे लाल हे मसाले भाजले गेलेले आहे, टोमॅटो सुद्धा मऊ झालेला आहे। त्यानंतरच मग ह्या फोडी आपल्याला बटाट्याच्या कढईमध्ये टाकायची आहे आणि परतून घ्यायची आहे। परतत असतानाच चवीनुसार मीठही टाकायचं आहे। तुम्ही पाहू शकतात मसाले किती छान असे लागलेले आहे, मस्त असं कोटिंग झालेलं आहे एक प्रकारे। मीठ हे संपूर्ण फोडीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर झाकण ठेवू आणि पुन्हा 2 ते 3 मिनिटांसाठी हे शिजवून घेऊ। गॅस अगदी कमी होता, तुम्ही पाहू शकता 3 मिनिटांनंतर मी तुम्हाला दाखवत आहे। पुन्हा परतून घेऊ आणि बटाटा सुद्धा दाबून दाखवते। बटाट्याची फोड अशी शिजलेली आहे, लगेचच दाबली का ती तुटत आहे। असे हे बटाट्याच्या फोडी शिजल्यानंतरच मऊ झाल्यानंतरच त्यामध्ये उकळतं पाणी घालायचं आहे। साधारण 1.5 ग्लास या ठिकाणी मी पाणी टाकते। तुम्ही तुमच्या चवीनुसार थोडं कमी अधिकही पाणी टाकून घेऊ शकतात, म्हणजे तुम्हाला कितपत भाजी ही पातळ करायची आहे त्यानुसार। पण ही भाजी आहे थोडी घट्टसर छान चवीला लागते। गॅस मोठा केला काही सेकंदसाठी फक्त, त्यानंतर गॅस कमी करून घ्यायचा आहे। आता भाजी छान अशी घट्टसर होण्यासाठी यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकते, म्हणजे शेंगदाणे हलके असे भाजून घेतले आणि त्यानंतर मिक्सरला थोडंसं जाडसर वाटून घेतलं। असं 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून परतून घ्यायचं आहे। गॅस अगदी कमी आहे। पुन्हा तुम्ही पाहू शकतात बटाट्याच्या फोडी छान अशा मऊ झालेल्या आहे, मी तुम्हाला दाबूनही दाखवते। आता ही जी भाजी आहे ना खाण्यासाठी अगदी योग्य झालेली आहे। प्लेटमध्ये काढते, तुम्ही पाहू शकतात मस्त भाजीला तरी आलेली आहे आणि एकदम झटपट तयार होणारी चविष्ट अशी ही भाजी तयार झालेली आहे। तर घाई गडबडीच्या वेळेस आपण ही भाजी बनवून घेऊ शकतो, झटपटही होते आणि चवीलाही छान लागते। वरतून थोडीशी कोथिंबीर टाकते। तर पैकी तुम्हाला कोणती भाजीची रेसिपी आवडली मला कमेंट्स करून सांगा। आणि भाजीचा प्रकार 6वा, आठवड्याच्या शेवटी घरात काही शिल्लक नसते तर अशा वेळेस आपण ही भाजी बनवून घेऊ शकतो। खूप चविष्ट लागते, पाहुणे मंडळी आले तरी सुद्धा ही भाजी आपण करून घेऊ शकतो। तर ही भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी 7 ते 8 कांदे घेतले। कांद्याची साल जी आहे ती काढून घेतली, त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, कारण कांद्यांना सुद्धा माती वगैरे लागलेली असते। धुवून कोरडे करून घेतल्यानंतर कांदे आपल्याला अशा प्रकारे लांब स्लाइडमध्ये चिरून घ्यायचे आहे। कांदे चिरून झाल्यानंतर ते एकमेकांना अशा प्रकारे चिटकलेले असतात, तर सगळ्या पाकळ्या ह्या वेगळ्या करायच्या आहे। शक्य तेवढे बारीक कांदे आपल्याला हे चिरायचे आहे, म्हणजे पटकन भाजी शिजत असते। तर ही भाजी चवीला अप्रतिम होत असते, केव्हाही तुम्ही ही भाजी करून घेऊ शकता। तर अशा प्रकारचे मी घेतलेले 1 किलो जे कांदे आहे ते चिरून घेतलेले आहे। तुमच्याकडे कितपत भाजी करायची आहे त्यानुसार तुम्ही कांदे घेऊ शकतात। तर आता कुकर घेतलेला आहे, कुकरमध्ये अगदी थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे। एक लहान साईजचा चमचा इतपत तेल टाकून तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि त्या तेलामध्ये हा जो चिरून घेतलेला कांदा आहे ना तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि कमी ते मीडियम गॅसवरती कांदा हा आपल्याला परतून घ्यायचा आहे। परतून घ्यायचा म्हणजे असा थोडासा लालसर गुलाबी रंग येईपर्यंत कांदा आपल्याला हा परतून घ्यायचा आहे। साधारण 5 ते 6 मिनिटांपर्यंत कांदा हा परतून घेतलेला आहे। त्यानंतर या कुकरमध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि अर्धा चमचा म्हणजे चवीनुसार मीठ टाकायचं आहे। परतून घेतल्यानंतर कुकरचं झाकण लावून घेऊ आणि कुकरची 1 शिटी काढून घ्यायची आहे मीडियम गॅसवरती। शिटी कुकरची ही निघालेली आहे। त्यानंतर गॅस बंद करते आणि पूर्ण वाफ ही निघू द्यायची आहे। वाफ निघाल्यानंतर कुकर हा तुम्हाला उघडून दाखवते। कांदा हा शिजलेला आहे, कांद्याचे काप। त्यानंतर कढईमध्ये 1 मोठा चमचा आपल्याला तेल टाकायचं आहे एवढं। गॅस चालू करते आणि तेल तापल्यानंतर पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे टाकायचे आहे। सोबतच 1 चमचा म्हणजे 7 ते 8 कुटून घेतलेल्या लसूणच्या पाकळ्यांची पेस्ट टाकायची आहे। ती परतून घेतल्यानंतर या ठिकाणी जो शिजलेला कांदा आहे ना तो आपल्याला कढईमध्ये टाकायचा आहे। फक्त 1च चमचा या ठिकाणी मी कांद्याचे काप हे टाकलेले आहे आणि त्यानंतर
सुके मसाले टाकायचे आहे, जसं की चवीनुसार 2 चमचे मिरची पावडर, 1 चमचे धने पावडर, पाव चमचा खसखस, चिमूटभर हळद, चिमूटभर गरम मसाला. कांदा यासाठी टाकायचा का सुके मसाले हे जळू नये म्हणून. सगळे हे मसाले परतून घ्यायचे आहे आणि असं छान तेल सुटलं का त्यानंतर हा जो बाकीचा राहिलेला शिजलेला कांदा आहे ना, तोही आपल्याला टाकायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकतात किती सोपी ही भाजी आहे, त्यासोबतच चविष्ट सुद्धा आहे. तर सगळं यामध्ये थोडं पाणी होतं, त्या पाण्यासहितच हा कांदा टाकलेला आहे. आता या भाजीला थोडासा आंबट गोड तिखटपणा येण्यासाठी यामध्ये थोडीशी चिंच टाकते आणि थोडासा गोड टाकते. तर जशी खानदेश भागामध्ये लग्न पंक्तीमध्ये ही कांद्याची भाजी बनवली जाते त्यानुसारच ही भाजी त्या चवीची लागत असते. नंतर आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आपण सुरुवातीला सुद्धा मीठ टाकलेलं आहे, हे आपल्याला लक्षात असू द्यायचं आहे. आता तुम्ही पाहू शकतात मस्त घट्टसर भाजी झालेली आहे आणि रंगही मस्त आलेला आहे. अगदी पंक्तीतल्या भाजीप्रमाणेच ही भाजी झालेली आहे. तर ही भाजी भाकरी चपाती सोबतही तुम्ही खाऊ शकतात, वरणपोळी सोबत किंवा वरणभट्टी सोबत तर चवीला अप्रतिम ही भाजी लागत असते. तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा.